मी अश्विनी मराठे. यशोवाणी दिवाळी अंक 2025 साठी माझा हा लेख वाचते आहे. लेखाचं शीर्षक आहे प्रिय सखी. प्रिय सखी, आपण पहिल्यांदा भेटलो तो दिवस माझ्या अगदी स्पष्टपणे डोळ्यासमोर आहे असं म्हणायला मला आवडलं असतं. पण बारीक सारीक घटना लक्षात ठेवायचं डिपार्टमेंट तुझं. आपण दोघी तेव्हा विशित होतो आणि आपली वेगवेगळ्या कॉलेजमधली पदवी घेऊन पुढे शिकताना एकाच वर्गात आलो होतो. डिझाईन स्टुडिओमध्ये आपली भेट झाली काय, आपली मतं जुळली काय आणि लवकरच आपण सख्या मैत्रिणी झालो. तुला तुझ्या आवडीची नोकरी होती, हातात कला होती, खूप अनुभव गाठीशी होते आणि पुढची दिशा ठरलेली होती. तू म्हणजे मूर्तिमंत टापटीप, सौंदर्यदृष्टी आणि वक्तशीरपणा. आणि मी अगदी या विरुद्ध, नोकरी नसलेली, पुढे काय करणार याची स्पष्टता नसलेली, महत्वाकांक्षा नसलेली, बऱ्यापैकी अव्यवस्थित आणि वेळेचं भान नसलेली. पण ह्या गोष्टी आपल्या मैत्रीच्या आड आल्या नाहीत. आपल्यात समान होत्या त्या गोष्टी म्हणजे जीव ओतून काम करण्याची सवय आणि विनोदबुद्धी. त्या 2 वर्षात आपण किती जवळच्या मैत्रिणी झालो. अगदी शाळेत असल्यासारख्या शेजारी बसलो, एकत्र प्रोजेक्ट्स केले, एकमेकींचं वेगवेगळं जग समजून घेतलं आणि आपलं एकत्रित जग शेअर केलं. खूप अभ्यास केला, हसलो, खिदळलो, कधी रडलो, एकमेकीला सल्ले दिले, प्रसंगी चूक दाखवून दिली, आधार तर कायमच दिला. स्वतंत्र राहिलो तरीही एकमेकी सोबत राहिलो. मैत्रीनं काठोकाठ भरलेले ते दिवस होते आणि ते अगदी कधीच संपणार नव्हते अशी आपली खात्री होती. पुढे थोड्याच अंतरानं आपल्या दोघींची लग्न झाली. मी बाहेरगावी निघून गेले आणि मग आपल्यात पत्रांचाच दुवा उरला. फोन करणं न परवडण्याचे ते दिवस. सतत काही ना काही कारणानं तुझी आठवण येईल. सखीला हे दाखवलं पाहिजे, सखीला ते आवडेल. मला माहित आहे तुलाही माझी तितकीच आणि तशीच आठवण येत असणार. तू मला अनेकदा अवघड वळणांवर साथ दिली होतीस, आधार दिला होतास आणि अगदी शुद्ध व्यावहारिक मदत तर वेळोवेळी केलीच होतीस. आपल्यात अशी मोजदाद कधीच नव्हती आणि तू ते विसरूनही गेली असशील. पण माझ्यासाठी ते सगळं अनमोल होतं. त्या काळी मोबाईल फोन असते, व्हॉट्सॲप असतं तर आपण रोज बोललो असतो ग. असतोच. किमान पक्षी वारंवार मेसेजेस केले असते. लहान सहान घटना, भावना एकमेकीपाशी व्यक्त केल्या असत्या, एकमेकींचा सल्ला घेतला असता. आता आजच्या काळात असं करणं सोपं आहे, पण त्या काळी साधे STD फोन सुद्धा परवडत नव्हते. कधी मधी तुझ्या माझ्या वाढदिवसाला रात्री उशिरा क्वार्टर रेटमध्ये फोन व्हायचा. भराभर वाढणाऱ्या बिलाकडे डोळा असायचा. मनसोक्त बोलणं शेवटचं कधी झालं ते आठवतही नाही. स्वतःमधल्या गुणांची तुला स्पष्ट जाणीव होती आणि गाजावाजा न करता त्यांची तू जोपासना केलीस. हाती घेशील त्याचं सोनं करणारी तू. मुलांचं संगोपन करतानाच तू हिमतीनं पुढचं शिक्षण घेतलंस. मुलं मोठी झाल्यावर बघू असा सोयीस्कर विचार न करता दोन्ही बाजूच्या कुटुंबांमधून जरूर ती मदत घेऊन तू कामाला लागलीस. स्वतःचा व्यवसाय सुरू केलास, तो वाढवलास. मला खूप कौतुक वाटलं, अभिमान वाटला. खरं सांगू, स्वतःबद्दल, स्वतःच्या अल्पसंतुष्टपणाबद्दल थोडासा विषादही वाटला. असूया नाही वाटली मात्र आपल्यात थोडं अंतर पडतंय असं वाटलं. पण तुला तसं वाटलं नसणार. तुझ्या मनात माझ्यासाठी कायमच जागा होती. हळूहळू आपल्या भेटी कमी कमी झाल्या. आपण एकमेकीच्या क्षितिजावर होतो. बातम्या कळत होत्या, अभिनंदनपर बोलणं होत होतं. पण तो व्यवहार झाला. मनातली सखीची जागा तशीच अढळ होती, पण त्यावर आता काळाची पुटं चढायला लागली. 2 वेगळ्या मार्गांनी निघाल्यावर मग भेट व्हावी म्हणून मुद्दाम प्रयत्न करावा लागतो. जसजसे आणखी पुढे जाऊ तसतसा तो प्रयत्न जास्त जास्त अवघड होत जातो. पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करणं फार कठीण होऊन बसतं. अगं, आपलं नातं त्या योग्यतेचं होतं, बाकी सगळं टाकून ते वाचवावं अशा योग्यतेचं. पण मी कमी पडले. काल करे सो आज कर हे शाळेत शिकलेली असूनही
लवकरच एकदा भेटू, एकदा बोलू असे बेत आखत राहिले. स्वतःच्या आयुष्यात पार गुरफटून राहिले. तू, मी आणि आपलं मैत्र कायम असणारच होतं ना. तुझ्या 50व्या वाढदिवसाला तुला फोन केला. म्हटलं ह्याच महिन्यात भेटू, मी 50 गुलाब घेऊन येते तुझ्यासाठी. तर म्हणालीस, मी 21च वर्षांची आहे बरं का अजून, तेवढेच गुलाब आण. आणि मग अतिशय सहज शांतपणे जे सांगितलंस ते ऐकून मी मुळापासून हादरले. जितक्या शांतपणे सांगितलंस त्यानं तर मला रडू कोसळलं. मी सांगते आपण कधी भेटायचं असं म्हणालीस. आपण अनेकदा बेत केले त्यानंतर, पण ती योग्य वेळ अनेक महिने झाले तरी नाहीच आली. का नाही घडवून आणली आपण आपली भेट? मला कधी कधी वाटतं की तुला त्या अवस्थेत मी बघू नये अशी तुझी इच्छा असावी, आणि ती डावलण्या इतकी मी दुष्ट नक्कीच नाहीये. इकडे मीही तर तुला भेटणं पुढे ढकलत राहिले. तुला तसं बघायची माझ्यातही ताकद नव्हती. आपण शेवटचं भेटल्याला आता वर्ष होऊन गेलं. तुमच्या घरातल्या कार्याला तू मला निमंत्रण दिलं होतंस. तुझ्या सगळ्याच गोष्टी वेळेवर, शिस्तशीर, प्लॅनिंग करून आणि काटेकोरपणे ते प्लॅनिंग पाळून अशा होत आल्या. कार्य सुद्धा अगदी तसंच, वेळेवर, नेटकं आणि देखणं. तू त्यात अत्यंत उत्साहानं सहभागी झालेली होतीस. थकवा असला तर चेहऱ्यावर तो दिसत नव्हता. मी जरा दूर उभी राहून घोळक्यातल्या तुला पाहत होते. मूर्तिमंत धैर्य आणि सकारात्मकता माझ्या समोर पैठणी लिहून उभी होती. टू लिव्ह इन द मोमेंट म्हणजे काय, प्रत्येक क्षण समरसून जगणं म्हणजे काय, याचा जणू वस्तुपाठच. मला पाहून तू हसत पुढे आलीस. आपण एकमेकीला घट्ट मिठी मारली. ते काही क्षण, त्या मोजक्या क्षणात इतक्या वर्षांचे संवाद, विचारपूस, भेटीचा आनंद, सगळ्याची अबोल देवघेव झाली. त्याच काही क्षणात मला हेही कळून चुकलं की ही बहुधा आपली शेवटची भेट. तू तर चक्क मोकळं हसत म्हणालीस, 5 वर्ष तर मिळाली, आता पुढचं पाहू. माझ्या डोळ्यात पाणी उभं राहण्यापूर्वीच सुदैवानं कोणीतरी घाईघाईनं तुला बोलवायला आलं. पुढे अनेक दिवस गेले, का अनेक महिने. आपल्या दोघींच्या मैत्रीच्या विश्वात त्या काळाला मोजमाप नव्हतं. पण आज ना उद्या येणार होती ती बातमी अखेर आलीच. का निघून गेलीस? तुझ्यासारख्या हुशार, कर्तबगार मुलीला का इतकं कमी आयुष्य मिळावं? का एकदा तरी थोडीही तक्रार नाही केलीस? का त्रागा नाही केलास? नशिबाला बोल नाही लावलास? शेवटपर्यंत जमेल तेवढं काम करत राहिलीस. निराशेला दाराबाहेरच उभं करून ठेवलंस. शरीरानं नसशील पण मनानं नेहमीच ताठ उभी राहिलीस, वादळातल्या दीपस्तंभासारखी. आता वादळ शमलंय. नवा लखलखीत दिवस उजाडावा तसं आयुष्य चालू आहे. असशील तिथे सुखात राहशील, प्रकाश देशील, हे ठाऊक आहे मला. पण एखाद्या हळव्या क्षणी मी एकटीच असते तेव्हा आम्ही दोघं तुझी आठवण काढून कातर होतो. आम्ही, मी आणि आपलं मैत्र.